तुमच्या मुलांना सुद्धा चाऊमिन खूप आवडते का? तर मग त्यांना घरच्या घरी अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे व्हेज हक्का नूडल्स करून द्या. चवीला एवढे भन्नाट लागतात की बाहेरचं चाऊमिन खाणे विसरून जातील. व्हेज हक्का नूडल्स करण्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून थोडं पाणी टाकून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू द्यायचं. 10 मिनिटानंतर पिठाचे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे. गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून या गोळ्याची अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची. रेग्युलर ज्या पद्धतीने चपाती लाटतो तशी. सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या. कढईमध्ये पाणी गरम करायचं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून यामध्ये चपात्या टाकून 5 मिनिटे ह्या चपात्या शिजून घ्यायच्या. नंतर थंड पाण्यामध्ये काढून घ्यायच्या. थंड पाण्यामधून काढल्यानंतर चपातीला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं. पिझ्झा कटरने किंवा सुरीने याचे अशा पद्धतीने नूडल्स कट करायचे. आता नूडल्स करण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये बारीक कापलेला लसूण व आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या. भाज्या परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं. 70 ते 80% भाज्या शिजल्या की यामध्ये लांबसर कापलेला 1 टोमॅटो, 2 ते 3 हिरवी मिरची लांब कापून घालायची व थोडंसं परतून घ्यायचं. टोमॅटो थोडासा मऊ झाला की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे व्हिनेगर, 2 चमचे सोया सॉस व पाव चमचा मिरपूड घातली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस घालायचा व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार केलेले हक्का नूडल्स घालायचे. छान असे मिक्स करून घ्यायचे व सगळ्यात शेवटी कांद्याची पात घालून मिक्स करायचं. आणि इथे तयार आहेत आपले विकतच्या पेक्षाही भन्नाट, चवदार व पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे व्हेज हक्का नूडल्स.